मित्रांनो, आकाश भैयांनी हा मासा नदीच्या बाहेर काढलेला आहे। बघा इथे हा मासा जवळपास 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटाचा हा मासा इथे आकाश भैयांनी काढलेला आहे। कोणता मासा आहे आकाश भैया? हे रोहू मासा। तर आपल्या गळाला इथे रोहू मासा घावलेला आहे। जात असतं रोहू मासा मछलीच्या तोंडामध्ये खूप सारे काटे अडकलेले आहेत, तरी आपण हा मासा पाण्याच्या बाहेर काढलेला आहे। शेपूट नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या आकाश भैया फिशिंग सेंटर यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आकाश भैयाच्या गाड्याला इथे नदीवरती परत एकदा मासा सापडलेला आहे। तर चला, मासा येण्यासाठी टाईम आहे आणखी, तोपर्यंत सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या। आकाश भैया वाघमारे हे बघा नदीच्या काठावरती। सर पठाण साहेब राहते ना त्याला बियड लागतं का काय? त्याला वेळ लागले आता। थांब रे बाबा। आकाश भैया की छोटी मिस्टेक, घंटे की मेहनत यहाँ पर वाया जा सकती थी। आकाश भैया ने किस तरह से संभाल लिया अपने आप को, अपनी फीलिंग को, अपनी भावनाओं को इन्होंने कब्जे में कर लिया है। मछली पानी के बाहर आ गई है। मछली पानी की रानी है मछली। हाँ, समझ गए हो? कमेंट करो। सगळीच कहाणी आहे तिची। हाँ, पाया खाली जरा लय भारी काढावं टेक्निकल त्यांना जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत हे का ठेवायला जमलं का आपल्याकडे। शेपूट तर मित्रांनो, आकाश भैयांनी हा मासा नदीच्या बाहेर काढलेला आहे। बघा इथे हा मासा जवळपास 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटाचा हा मासा इथे आकाश भैयांनी काढलेला आहे। कोणता मासा आहे आकाश भैया? हे रोहू मासा। तर आपल्या गळाला इथे रोहू मासा घावलेला आहे। जात असतं रोहू मासा मछलीच्या तोंडामध्ये खूप सारे काटे अडकलेले आहेत, तरी आपण हा मासा पाण्याच्या बाहेर काढलेला आहे। तर आकाश भैया वाघमारे आपल्या फिशिंग सेंटरचे मालक, आपले सेवक जे तिकडे कोणतं काम करत आहेत त्यांनाच माहीत, आणि शेवटी कॅमेरामॅन डबे टाका तिचा बस कर। ठीक आहे, डबे टाका। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच डेली व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद, भेटू नवीन व्हिडिओमध्ये। ही आपली नदी रोजची फिटिंग सेंटर आकाश भैया वाघमारे। धन्यवाद।